नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. संगीताने आता हळद लावलेली असते कलाला आणि आता काजल फोटो काढत असते. संगीता म्हणते, काजू तू पण ये, तू पण लाव की हळद. आता काजल हळद लावायला लागलेली असते कलाला. काजलच्या चेहऱ्यावर खूप निरागस असा आनंद असतो. तायडे किती लाजतेस ग, माझं झालं ना, पुढचा नंबर तुझा आहे बरं काजू. दिनकरने सुद्धा हळद लावलेली असते आपल्या लाडक्या लेकीला. काजल सगळ्यांचे फोटो काढत असते. इकडे काय सोहम आणि अद्विकची ती मस्त धमालच चाललेली असते. काय फोटो काय ती हळद. सारखं लक्ष दरवाजाकडे असतं. सोहम म्हणतो येणार येणार, उष्टी हळद येणार. एवढा काय झालाय रे उत्तावळा दादा. सगळे आता हे अद्विकला हसत असतात. कलाच्या घरी पण खूप छान अशी हळद चाललेली असते आणि अद्विकच्या घरी सुद्धा हळद होऊन आता उष्टी हळद येण्याची वाट बघत असतात. बाबा उष्टी हळद म्हणजे काय? माझ्या अंगावर लागलेली हळद खरेसाठी आणि खरेच्या अंगावर लागलेली हळद माझ्यासाठी. म्हणजे याचा अर्थ असाच ना की इथून पुढे आम्ही एकरूप होणार. बरोबर आहे ना आबा? इकडे कलाच्या घरी जेवढी काही मंडळी आलेली असतात सगळ्यांनी आता हळद लावण्याचा कार्यक्रम चाललेला असतो. प्रत्येक जण येऊन आपल्या कलाला अगदी आनंदाने हळद लावत असतं. बाबा म्हणतात, अरे वय वय किती ते कौतिक रे अद्विक. सगळे अद्विकला हसत असतात. काय धमाल चाललेली असते यांच्या घरी. कलाच्या घरी आता उष्टी हळद नेण्यासाठी सरोज आलेली असते आणि सरोजच्या मागे मागे रोहिणी सुद्धा आलेली असते. संगीता बघते, अगं बाई सरोज मॅडम या या. सरोज म्हणते, अद्विकची उष्टी हळद आणलीये. अद्विक कडून आलेली उष्टी हळद आता संगीता लगेच कलाला लावते. संगीता म्हणते, कशी लाजायली बघ, नवऱ्याची उष्टी हळद लागल्या लागल्या लाज आली ग हिला. आता काजल पण हळद लावायला लागलेली असते. अद्विक कडून जी हळद आली आहे ती आता परत लावायला लागलेले असतात. या कलाच्या घरी जेवढे पाहुणे मंडळी आहे तेवढ्यांनी परत ती उष्टी हळद कलाला लावलेली असते. आता सरोज खूप डोळे भरून बघत असते आपल्या सुनाला. रोहिणीच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. म्हणून तर ती सरोज बरोबर आलेली असते अगदी जबरदस्तीने. संगीता म्हणते, सरोज मॅडम थोडं थांबा, कलाची उष्टी हळद मी डब्यात भरून तुम्हाला देते, तोपर्यंत तुम्ही सरबत घ्या. सरोज म्हणते, हो चालतंय. रोहिणी म्हणते, नाही नाही नको, कशाला उगाच, काही नकोय आम्हाला. कला आता लगेच विचार करते, हळदीच्या डब्यातून जर चिठ्ठी पाठवायची असेल तर मला स्वतःला जायला लागणार. मी स्वतः हळद देते, मग चिठ्ठीही मला देता येईल. कला म्हणते, मी हळद भरून देते चांदेकर साठी. येळी का खुली ग तू? येड लागलं की काय? हळद लागलीये, हळद लागली की कशाला बी हात नसतो लावायचा. काही काम करायचं नसतं आणि लागली मोठी कामाला, राहू दे. आई तसं बी माशी उष्टी हळद दे ना ती, मग मला चांदेकरला द्यायची, देऊ दे की. माझ्या उलट हाताने त्याला हळद जाणार, अजून ती उष्टी होणार. त्यात काय हे एवढं, देऊ दे की. बरं बाई जा कले, तू काय ऐकणारी वय, जा आणि पटकन आण बरं. आता कलाला इतका आनंद होतो, तिला चान्स मिळालेला असतो. चिठ्ठी त्या डब्यात द्यायची आणि मग ती हळद अद्विककडे पाठवायची. कला पटकन तो डबा घेऊन निघून गेलेली असते. संगीता म्हणते, सरोजला पाहिलं का कशी उत्तावळी झाली अद्विक रावांसाठी. सरोज म्हणते, अहो हो, आमच्याकडे सुद्धा अद्विक असंच वागतोय. दोघांनाही एकमेकांचं अगदी वेड लागलंय बघा. अद्विक सुद्धा असाच वेड्यासारखा वागतोय. करू दे ग संगी, आपल्या नवऱ्यासाठी काहीतरी करावं वाटतंय ना, करू दे, हौस असते आपापली. दिनकर आता संगीताला समजून सांगतो. संगीता म्हणते, वय वय. कलाला इकडे आता चान्स मिळालेला असतो पटकन चिठ्ठी लिहून अद्विक साठी पाठवायची म्हणून. ती पटकन आता हळद भरते आणि चिठ्ठी पण लिहायला सुरुवात करते. कलाने आता चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं की आपल्या लग्नाच्या गडबडीत मला स्वतःला येता येत नाहीये तुझ्याकडे आणि तुला खूप काही सांगायचे आणि ते खूप महत्वाचं आहे. मध्ये सगळे आता फोटोज वगैरे बघत असतात. रोहिणीचं मात्र लक्ष कलाकडे असतं. ही का आणत नाहीये डब्बा? रोहिणी मॅडम आणि राहुलचा तुला फसवून कोणत्या तरी कागदावर सह्या घ्यायच्या आणि सगळं काही बर्बाद करायचं, हे प्लॅन मात्र जबरदस्त चाललंय. स्वतः बघितलंय आणि कानाने सुद्धा ऐकलंय. माझ्यावर विश्वास ठेव, हे 100% खरंय. रोहिणी मॅडम आणि राहुलवर विश्वास ठेवू नको आणि कुठच्याही कागदावर सह्या करू नको. संगीता म्हणते, बघून आल्या ती काय करते ती. मी वकिलांशी बोलताना बघितलंय. आता संगीता यायला लागलेली असते. कला नेमकी काय करते, इतका उशीर का लागतोय तिला, हळद नुसती डब्यात भरून आणायची, इतका वेळ का गेलाय. संगीता आलेली असते. संगीता इतकी ओरडते, काय गे कले, काय चाललं होतं का बाहेर? मी डबा भरून देते, मी डबा भरून देते. काय उत्तावळी झालीये? बरं दिसतं का हे, जरा वागाय बोलायचं कळतं का? सासरची माणसं इतकं लाजल्यागत झालंय की बस. काय कले, लाज आणली बघ. काय नाही ग, हळदच भरत होते, अजून भरली बी नाही वय. बघू मी भरते. लगेच आणते ग, भरलीच आहे, तू गप्पा तर मार, मी आलेच. कलाने आता डब्याला चिठ्ठी चिटकवलेली असते, हळद भरलेली असते आणि आता डबा चाललेला असतो सरोजच्या हातात द्यायला. कलाने डबा तर भरलेला असतो आणि कलाला पूर्ण कॉन्फिडन्स असतो. आता चांदेकर पर्यंत पूर्ण सत्य पोहोचणार म्हणजे पोहोचणार. इतक्या वेळचा मी जे सांगण्याचा प्रयत्न करतेय, कदाचित आता त्याला सगळं काही कळणार आणि आता तरी तो अलर्ट होणार. कला आता बिनधास्त झालेली असते. डब्यात चिठ्ठी ठेवली म्हणल्यावर काय,
माझं काम झालं आणि 100% त्याच्यापर्यंत डबा पोहोचणार आणि चिठ्ठी सुद्धा तो वाचणार. आता सरोजने डबा पकडलेला असतो. रोहिणी भामट्यासारखी इकडे तिकडे बघत असते. काहीतरी चाललंय हे रोहिणीला माहितीये, पण काय चाललंय याचा अंदाजच तिला लावता येत नसतो. सरोज आणि रोहिणी आता निघून गेलेले असतात. संगीता आता कलाला समजून सांगते, बघ इकडची उष्टी हळद तिकडे आणि तिकडची इकडे देवाणघेवाण तर झालीये. आता एकमेकांना उष्टी हळद बी लागलीये. आता बघ कला, आजचा दिवस बाकी आहे, उद्या लग्न झालं की सगळं संपलं. मग काय बाई, तुझे मन मोकळे, तू वागायला सुरुवात करू शकते किंवा कुठे जा, इकडे जा तिकडे जा, माई काही एक हरकत नाही. पण आता कसं आहे ना, आज हळद लागली, हळदीच्या अंगाने बाहेर पडायचं नसतं. तू बाहेर पडू शकत नाही कले, लक्षात ठेवा. काहीही झालं तरी तू घराच्या बाहेर जायचं नाहीये. हळद लागली की घराच्या बाहेर जायचं नसतं, एवढंच लक्षात ठेव. कला म्हणते, हो नाही जाणार मी कुठे, तू अगदी बिंदास्त राहा बरं. संगीता म्हणते, बघ काळजी लागते ग, तुम्हा पोरांना एवढं काही कळत नाही, आम्हाला कळतं तर निदान आमचं तरी ऐकत जा. कला म्हणते, हो नाही जाणारे बाहेर, तर डायरेक्ट लग्नातच तुझ्या नवऱ्याच्या घरी जायला. काजल म्हणते, कळलंय का तायडे. अशी काय कला लाजलेली असते, अगदी कमालीची. संगीता असा गोड तिचा पापा घेते. कलाला खूप आनंद झालेला असतो. घराबाहेर पडायची गरजच काय, मला जे सांगायचे त्या चांदेकरपर्यंत पोहोचलंही असेल, आता मला टेन्शन नाहीये. अद्वित म्हणतो, काहीही म्हणा, हळद लागणं काय सुंदर कॉन्सेप्ट आहे ना, वाव. आबा म्हणतात, कसं आहे ना अद्वित, पूर्वी पार्लर वगैरे काही नव्हती. हळद सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जाते. लग्नाआधी नवरा बायकोचा जोडा सुंदर दिसावा म्हणून हळदीचा दिवस असायचा लग्नाच्या आधीचा. हळद लावली की पिवळी धम्मक दिसायची बघ. हळद शुभ असते. सगळ्याची जोड घालून पूर्वजांनी हळदीचा विचार करून ठेवलाय, मग म्हणून तर एवढं महत्व आहे हळदीला. नुसती हळद लावली की एकमेकांची ओळख होते जोडप्याला पहिल्यांदी. एकमेकाचे रंग, गंध, मन एकमेकांमध्ये मिसळायला सुरुवात होते. थोडक्यात संसाराला सुरुवात होते रे. अद्विक म्हणतो, वाव व्हेरी नाईस. तिकडून लगेच सरोजचा आवाज आलेला असतो, चला चला उष्टी हळद आलीये, आता काय कुणाला वाट बघायला नको बाबा. अद्विक अगदी पळतच चाललेला असतो लहान बाळासारखा ती हळद बघायला. अरे अरे अद्विक, हो हो येते ना हळद, पळतोय कुठे, बघू तर दे उष्टी हळद कशी असते. अरे थांब अद्वित, मला बघायची आहे, मला बघू दे उष्टी हळद कशी असते. सगळे अद्वितवर आता परत हसायला लागलेले असतात. आबा म्हणतात, काय रे लहान लेकरासारखं करायला लागलाय. रजनी म्हणते, काही गरज नाही बघायची, हळदीसारखी हळद असते, काही वेगळी नसते. अद्विक जरा शांत बस बरं. हळदीसारखीच हळद, उष्टी म्हणून काही वेगळी दिसते असं काही नाही. आणि पिवळा तो पिवळाच रंग, काही रंगही वेगळा होत नाही तिचा. लगेच म्हणे, मला बघू दे, मला बघू दे हळद. उष्टी हळद म्हणजे वेगळं काय रे. काय अद्विक लावलाय तू. अद्विक तरीही काय ऐकायला तयारच नसतो. इतका उत्तावळा नवरा आणि गुडघ्याला पाशिंग बांधलेलं असतं याने की त्याचं त्याला माहिती. त्याला रजनी बोललेली असते, सरोज ओरडलेली असते, आबा पण त्याला सांगत असतात, तरी काही कोणाचं ऐकून घ्यायला हात तयारच नसतो. बघू दे ग मला कशी असते, दिसते तरी कशी ही उष्टी हळद. अरे अरे म्हणता म्हणता सरोजच्या हातातून डबा त्याने घेतलेला असतो आणि डबा खोलून आता उष्टी हळद नेमकी कशी दिसते हे बघायला लागलेलं असतो. आता डबा खोललेला असतो, बघतो हळद आणि डब्याच्या झाकणाला चिठ्ठीही चिटकवलेली असते. अद्वित म्हणतो, हे बघा काय, डब्यामध्ये चिठ्ठी सुद्धा दिली आहे, माझ्या बायकोनी दिली असेल. खरेने चिठ्ठी पाठवली माझ्यासाठी, आता वर पकडलेली असते चिठ्ठी याने. अरे वा वा अद्विक, खरंच कमाल आहे रे. रोहिणी लगेच विचार करायला लागते, चिठ्ठी, कलाने नेमकी काय पाठवलं असेल हे चिठ्ठीत. आमच्याबद्दल तर काही लिहून नसेल पाठवलं ना, आमच्याबद्दलचं सत्य तर नसेल ना. ओ गॉड, ही कला काही शांत बसणाऱ्यातली नाहीये. काही ना काहीतरी नेहमीच चाललेलंच असतं. काय चाललेलं असतं तिचं तिला माहिती. काय ही कला देवालाच माहिती आता काय लिहून पाठवलंय. आमचं सत्य अद्विकच्या समोर येतं की काय. रोहिणी खूप घाबरलेली असते. अद्विक आता चिठ्ठी उघडून वाचायलाच लागलेला असतो. रोहिणीने पटकन त्याच्या हातातून चिठ्ठी घेतलेली असते. अद्विक, चिठ्ठी विठ्ठी काय वाचायची नाही हा. आणि आता हे सगळ्यांनाच आश्चर्य होतं की तिने असं का केलं. आबा म्हणतात, रोहिणी काय करू डॅड, सांगितलंय नाही यांना बोलायचं नाही लग्न होईपर्यंत. जुन्या काळासारखं चिठ्ठीद्वारे बोलायला लागले आहेत आता हे. सरोज आता हसायला लागलेली असते, पण रोहिणीने कपटीपणाने चिठ्ठी काढून घेतलेली असते. प्रेम पत्र बघून लई दिवस झाली, लई वरीच झाली. मला बी उत्सुकता आहे, नेमकी प्रेम पत्र म्हणजे असतं तरी काय, दाखव. एक तर त्याला वाचायला दे, नाही तर तू वाचून दाखव, काय लिहिलंय नेमकी कलाने. रोहिणी आता घाबरलेली असते. चिठ्ठी देऊ का, काय लिहिलं असेल नेमकी, आमच्याबद्दलचं सत्य नसेल. आता आबाही म्हटलेले असतात की त्याला चिठ्ठी दे. अद्विक म्हणतो, इकडे दे, मी वाचून दाखवतो. आबा म्हणतात, रोहिणी वाच की, वाच. आत्या अगं सांग ना काय लिहिलंय. अरे कोरी चिठ्ठी आहे, कोरी चिठ्ठी.
आता मात्र सगळेच हसायला लागलेले असतात. अरे बापरे, काय हे अद्विक, फसवलंय तुला, चिठ्ठी कोरी पाठवली आहे. अद्विक म्हणतो, बघितलं आबा, किती चाप्टरी ही मुलगी, कोरी चिठ्ठी पाठवली आहे माझ्या नावाने. तुम्ही तिला कॉल करा आणि एकदा विचारा असं का केलं, कोरी चिठ्ठी का पाठवली, मुद्दाम करते का ती? एक्झॅक्टली काय म्हणणं आहे, कोरा कागद पाठवून तिला काय सांगायचंय मला? अद्विक आता चिडलेला असतो. कोरा कागद का तिने पाठवला, काहीतरी लिहून पाठवायलाच हवं होतं ना. चिडचिड करायला लागलेला असतो अद्विक. आता त्याच्यावर सगळेच हसत असतात. तुम्ही तिला कॉल करा, तिला काय म्हणायचंय ना आपल्याला कळू तरी दे. सरोज म्हणते, अजिबात नाही, कॉल वगैरे काय करायचं नाहीये. रोहिणी म्हणते, मी बघते की अद्विक कसा फोन लावतोय कलाला, अजिबात फोन वगैरे लावायचं नाही आणि काही कॉन्टॅक्ट करायचं नाही. आम्ही सांगतोय ना, नाही म्हणजे नाही, लक्षात ठेवायचं. अद्विक, त्रास देऊ नकोस. रोहिणी म्हणते, मी तुला फोन देणार पण नाहीये, बघ बाबा करायचं काय. आता हे सगळं मुद्दाम करत असते, प्रेमाने किंवा आवडीने नाही. रोहिणी खुनशीने वागत असते. हे अद्विक म्हणतो, असं काय करताय, फोन देऊन टाका ना, का त्रास देताय रे मला सगळं. पाटावर बसवलेलं असतं आणि जबरदस्तीने उष्टी हळद लावायची असते म्हणून बस गपचूप, एकदम शांत, फोन वगैरे तुला काही मिळणार नाहीये. रोहिणी चिठ्ठी गोळामोळा करून हातात पकडलेली असते. आता सरोज उष्टी हळद लावायला लागलेली असते आपल्या अद्विकला. खूप आनंदाचं वातावरण असतं. नवरदेव अगदी उत्साही असतो. तिकडे नवरीही खूप उत्साही, इथे नवरदेव सुद्धा खूप उत्साही असतात. रोज अगदी आपल्या लेकाची दृष्ट काढते. कला इकडे आता बॅग वगैरे भरायला लागलेली असते, कारण आज हळद झालेली असते, उद्या लग्न, मग संपलं, जायचंय अद्विकच्या घरी. कला म्हणते, काय झालं असेल, चांदेकरपर्यंत माझी चिठ्ठी पोहोचली असेल का, त्याने चिठ्ठी वाचली असेल का. कलाला नको नको ते आणि नाही नाही ते प्रश्न पडायला लागलेले असतात. चिठ्ठी दुसऱ्या कोणाच्या हातात गेली असेल की चांदेकरनेच वाचली असेल. रोहिणी मॅडम आणि राहुलच्या बाबतीत तपास करायलाच हवा. काहीतरी त्यांचं चाललंय, जबरदस्त असं प्लॅनिंग चाललंय त्यांचं. मला म्हणते, त्यांची रूम चेक करायला हवी, म्हणजे काय ते नक्की कळेल. मग आता रूम तरी चेक कशी करायची, आणि आत्ता जर चांदेकरला चिठ्ठी मिळाली असती तर त्याने लगेच मला कॉल केला असता. की त्याने अजून साड्या आणून दिलेल्या असतात, एवढ्या साड्या घेऊन जा. कशासाठी, चांदेकरांसाठी. चांदेकरांनी एवढं आम्हाला काय देता येणार नाही, आमच्या परीने जेवढं देता येईल तेवढा प्रयत्न करतो. अगं पण नाही, कशाला हव्या त्या साड्या वगैरे, अगं द्यावा लागतात माहेरून काहीतरी, असू दे, एवढं तर देत असते. अगं माहेरचं देणं असतं, हे प्रेमाने घ्यायचं असतं, आपल्या लेकीसाठी असतं ग. गीता म्हणते, अगं नाही म्हणायचं नसतं, गुपचूप ठेव. थँक्यू आई. थँक्यू म्हणते वय, वा रे वा कला. कलाने घट्ट अशी मिठी मारलेली असते संगीताला. अगदी लाडात आलेली असते लाडकी लेक. संगीताने सुद्धा प्रेमाने तिला जवळ घेतलेली असते आणि लाड करत असते. कले गेली वर्षभर उत्तम असा संसार केलाय बरं. दुधात जशी साखर मिसळावी ना, तशी त्या घरात मिसळून गेली, आपलंसं केलंय सगळ्यांना. माझी कला हायच गोड साखरेवानी. ते जाते ना माझी कला, तिथे गोडवा पसरवते, अगदी साखरेसारखी गोड माझी कला. आता पोतर फक्त कर्तव्य पार पाडत होती. गेली वर्ष झालं कर्तव्यच पूर्ण करत होती. आता हक्काच्या पिरमाच्या माणसाकडे चालली आहे ना. घर लय मोठं आहे तुझं, त्या 3 पिढ्या एकत्र आणताय. संगीता खूप समजून सांगत असते लेकीला. प्रत्येक माणूस वेगळ्या स्वभावाचा असतो, सगळ्यांचे स्वभाव सारखे नसतात. संगीताने आता कलाला खूप काही समजून सांगितलेलं असतं. कला म्हणते, हो आई, नक्की लक्षात ठेवेन मी बी तुझ्या पाठीशी, आणि हे पण तुझ्या पाठीशी आहे. अजिबात कला काही काळजी करू नको. आबाची बी तुझ्या पाठीशी आहे. सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे तुझी सासू बी तुझ्या पाठीशी. कला. संगीता आता खूप कौतुक करत असते कलाचं आणि रडायला लागलेली असते. कला, तू फक्त माझी लेक राहिली नाही ग, माझी बहीण झालीस, माझी लेक झालीस, कधी कधी माझी मैत्रीण, तर कधी माझी आई सुद्धा झालीये. कला, सगळ्याने मला समजून घेतलंय. इतकी गोड कशी आहे ग कला तू. संगीता आपल्या लेकीचं कौतुक करत असते. खरंच कला असतेच मुळात कौतुकाची. सगळ्यांना तिच्या याच्या पद्धतीने समजून घेत असते आणि आपापल्या पद्धतीने समजून सांगतही असते. या घराचं नशीब थोर म्हणून या घरात तुझ्यासारखी गोड लेक आली. या घराची सुद्धा अशीच सावली हो आणि कर्तव्य बजावत राहा. कला, सुखाने संसार कर. संगीता आता रडत असते आणि 4 प्रेमाच्या गोष्टी आपल्या लेकीला समजावून सांगत असते. लेक आता उद्या जाणार, संसाराला सुरुवात करणार, मग त्याआधी 4 गोष्टी तिला समजायला हव्यात ना. एकदम आनंदात राहा, सुखाने संसार कर. संगीता सारखी तिला सांगत असते. सगळ्यांना समजून घे. खूप रडायला लागलेली असते संगीता. उद्या लेक, आता आपल्या काळजाचा घड उद्या लोकांच्या घरी पाठवायचा. कला आता परत तिच्या घरी नांदायला जाणार. मग काय, संगीताला ती परकी होणार. आई रडू नको बरं, यावेळी मला घरातून हसत जायचं, रडत जायचं नाहीये, आनंदाने जायचंय मला संसार करायला. मला वचन दे, मी गेल्यावर अजिबात रडणार नाहीये. तू रडलीस की बघा, अजिबात रडायचं नाहीये. आता रडायचं नाही, आनंदाने पाठवणी करायची आहे माझी. आणि आई, तू काय शिकवले, जिथे जाऊ तिथे आनंदात राहू, ही तुझी शिकवण ना, आणि तेच करतीये मी. जिथे जाईन तिथे आनंद देण्याचा, आनंद घेण्याचा प्रयत्न करतीये.
तू काळजी करू नको, तू सांगितलंय, तू समजावलंय त्याप्रमाणेच राहण्याचा प्रयत्न करेल. अगदी आनंदात स्वतःही राहील आणि समोरच्यालाही आनंद देण्याचा प्रयत्न करेल. सगळं काही समजून उमजून वागण्याचा प्रयत्न करेल. आई अजिबात काळजी करू नको बरं. आणि आता तर या वेळेला माझ्यासोबत अद्विक सुद्धा आहे. मागच्या वेळेला मी एकटी गेले होते त्या घरात, आता माझ्या नवऱ्याच्या साथीनं चालली आहे, नवऱ्याची साथ आहे मला. त्यामुळे घाबरण्याचं डगमगण्याचं कारणच नाही. आता मात्र हिमतीने आणि हक्काने चालली आहे त्या घरात मी. तू अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. कलाने सुद्धा संगीताला आधार दिलेला असतो. मी जिथे जाईल ना तिथे आनंदातच राहणार आहे. अंबाबाई माझ्या पाठीशी आहे. चल मला वचन दे, रडणार नाही म्हणून. दे मला वचन. कलाने अगदी जबरदस्तीने संगीताकडून वचन घेतलेलं असतं की उद्या मी पाठवणी करताना अजिबात डोळ्यात पाणी आणायचं नाही. आनंदाने उत्साहाने मला वाटी लावायचंय. रडायचं नाहीये, हसायचंय. आई काय सांगतेय मी? रडायचं नाही, हसायचंय माझ्यासाठी. कळतंय का? नको ना ग रडू. आता संगीताने परत कलाला जवळ घेतलेलं असतं आणि डोक्यावरून प्रेमाने तिच्या हात फिरवत असते. आई तू रडलीस की मलाही रडायला येतं आणि मला वाईट वाटतं. नको रडू तू. कुठे रडतीये? मी नाही रडते. संगीता रडत असते आणि म्हणते मी रडतच नाहीये. हसून दाखव, हसून दाखव. बघू कशी हसते तू. रडता रडता आता हसायला लावलेलं असतं कलाने आईला. कलाला म्हणते चल जाऊन झोप आता, लय रात झालीये. कला म्हणते हो तूही झोप, मीही झोपते, मी जरा पाणी पिऊन आले. कला आता पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आलेली असते. कला जेव्हा पाणी प्यायला येते तेव्हा ती चिठ्ठी तिच्या पायाला लागते. कलाच्या लक्षात येतं की मी कोरी चिठ्ठी पाठवली आणि लिहिली चिठ्ठी ती खालीच पडलीये. आता मात्र कलाला खूप असं टेन्शन आलेलं असतं. याचा अर्थ मी लिहिलेली चिठ्ठी चांदेकरपर्यंत पोहोचलीच नाही. पण हे असं कसं झालं? मी तर स्वतः माझी चिठ्ठी ठेवली होती त्याच्यात. मग कलाच्या लक्षात येतं चिठ्ठी तर लिहून ठेवलेली असते, पण जेव्हा संगीता आवाज देते कले काय करतीये ग, तेव्हा घाबरून तिने पदर टाकलेला असतो आणि एक चिठ्ठी खाली पडते. ती लिहिलेली चिठ्ठी खाली पडलेली असते आणि जो कोरा कागद असतो तोच चिठ्ठी समजून हिने न बघता पॅक करून दिलेला असतो घाई गडबडीत. आता कलाच्या लक्षात येतं की माझ्याकडून नेमकी काय आणि कशी गडबड झालीये म्हणून. ही सगळी फजितीच झालेली असते. कलाला असं वाटतं की योग्य माणसाकडे चिठ्ठी पोहोचली असणार म्हणून अगदी बिंदास्त असते कला आणि चिठ्ठी गेली याचा आनंदही असतो. पण आता लक्षात येतं की चिठ्ठी अद्विकपर्यंत पोहोचलीच नाही. चिठ्ठी घरीच आहे म्हटल्यावर अद्विकला काही एक माहीत नाहीये. आता बिचाऱ्या कलाला इतकं टेन्शन आलेलं असतं. एवढं सगळं करून हाती काहीच आलं नाही. शेवटी अद्विकपर्यंत जो निरोप पोहोचायचा होता तो पोहोचलेलाच नसतो. कला म्हणते मला काहीही करून चांदेकरला हे सगळं सांगावंच लागणार आहे. रोहिणी मॅडमची रूम सुद्धा तपासायला हवी. कलाला खूप टेन्शन आलेलं असतं. तिला माहितीये रोहिणी आणि राहुल मिळून काहीतरी कारस्थान करताय, यात काही शंकाच नाहीये. अद्विकला लवकरात लवकर अलर्ट करायला हवं आणि सत्य त्याच्यापर्यंत पोहोचवायला हवं. रोहिणी मॅडमचं आणि राहुलचं काय चाललंय हे सुद्धा मला कळेल जेव्हा मी त्यांची रूम चेक करेल. रूम चेक केल्याशिवाय मला काही सापडणार नाही. कला आता विचार करत असते की त्यांची रूम कशी चेक करायला मिळणार आणि ही चिठ्ठी अद्विकपर्यंत कशी पोहोचवायची. कलाला खूप असं टेन्शन आलेलं असतं. काहीही झालं तरी मला अद्विकपर्यंत जायचंय आणि नेमकी रोहिणीचं आणि राहुलचं काय चाललंय हे त्याच्यापर्यंत पोहोचवायचंय आणि त्यांच्या रूममध्ये काही सापडलं तर मग काय, मला तर प्रूफच मिळणार. कला या सगळ्या गोष्टींचा आता विचार करायला लागलेली असते आणि तिला टेन्शनही आलेलं असतं आणि तिला लवकरात लवकर काहीतरी करायचं असतं जेणेकरून तिच्या घरावर किंवा अद्विकवर कुठलं संकट येऊ नये म्हणून. आता कला या सगळ्याचा विचार करतच असते. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. कला आता अद्विककडे गेलेली असते आणि कला आता अंधारात चाललेली असते किंवा तिचा पाय घसरतो. पटकन तिला अद्विकने सावरलेलं असतं आणि दोघं एकमेकांकडे बघण्यात काय मग्न झालेली असतात. बापरे, जोरात अशी कला किंचाळलेली असते. तेवढ्यात काय आबा बाहेर आलेले असतात. अद्विक कसला आवाज आला? आबा म्हणतात म्हणजे तुम्ही दोघं लपून छपून भेटणार एकमेकाला? अरे उद्याचाच दिवस, लग्न झालं की झालं. काय चाललंय कला तुझं आणि अद्विक तू रे, तुला पण कळत नाही का? आबा म्हणतात उद्या येणारच आहे ना कायमची या घरात, मग काय चाललंय कला हे? कशासाठी आली तू इतक्या रात्री? रोहिणी राहुलच्या गाडीत बसून चाललेली असते आणि आता हे कलाने स्वतः बघितलेलं. कलाला टेन्शन आलेलं असतं. राहुल आणि रोहिणी एवढ्या रात्री कुठे गेले असेल? कला आता यांचा पाठलाग करत करत राहुल आणि रोहिणी कुठे गेले त्यांच्या मागे मागे आलेली असते. इथे जे राहतात तेच आतमध्ये जाऊ शकतात. वॉचमन आता कलाला बाहेरच थांबवतो. कला म्हणते का ते दोघं तर गेले? हो, ते इथे राहतात म्हणून ते जाऊ शकतात. तुम्ही इथे राहत नाही, मग तुम्ही कशा आतमध्ये जाण? कला म्हणते काय? वॉचमन म्हणतो हो. कलाच्या लक्षात येतं या फ्लॅटमध्ये अशा काही गोष्टी लपवल्यात की ज्या कोणाला दाखवू शकत नाही. या दोघांच्या सिक्रेट आहेत.
आता कलाच्या एकंदरीत सगळंच काही लक्षात आलेलं असतं. राहुल आणि रोहिणी इतक्या रात्री या फ्लॅटमध्ये काय करताय आणि हा फ्लॅट सिक्रेट आहे, पर्सनल आहे. याच्यात काहीतरी गोष्टी अशा लपवून ठेवल्या की ज्या कोणालाच कळता कामा नये. कलाने राहुलचा आणि रोहिणीचा पिच्छा केल्यामुळे बऱ्याच काही गोष्टी कलाला आता स्पष्ट झालेल्या असतात. राहुल आणि रोहिणी इतक्या रात्री कुठे आले हे सुद्धा तिला कळालेलं असतं. त्यांचा सेपरेट फ्लॅट आहे. त्या फ्लॅटमध्ये ते गुपचूप येत असतात, काही बोलायला, चर्चा करायला, काय असेल ते. कला आता सगळ्याचा विचार करते आणि सगळंच काही तिला आता कळालेलं असतं. मित्रांनो, बघू आता या फ्लॅटबद्दल किंवा रात्री भेटले याबद्दल कला आता जाऊन अद्विकला सांगणार का आणि याचा काय परिणाम होणार, किंवा इथे रात्री आलेत म्हणजे नक्की काही सकाळी प्लॅनिंग करणार का, हे सगळं काही बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.